बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं असं महत्त्वाचं विधान शरद पवारांनी केलं। विधानसभा निकालानंतर शरद पवारांची ही महत्त्वाची आणि पहिली प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधकांकडे संख्याबळ नाही, विरोधी पक्षनेता असणं लोकशाहीसाठी चांगलंच आहे असं पवारांनी म्हटलेलं आहे। तो कटेंगे यासारख्या वाक्यामुळे थोडंसं ध्रुवीकरण झालं का? निश्चित हे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री त्यांनी जे भाष्य केलं त्याच्यामागं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टिकोन फायमाफीशी दिसतो। विरोधी पक्षनेता आता आपल्याकडे येणार नाही कारण संख्याबळानुसार, तर विरोधी पक्षनेता राज्यात असावा अशा पद्धतीची काही भूमिका असणार आहे का? हो, पण त्यासाठी आवश्यक असलेली फिगर आज अपोजिशनकडे नाही। पण सरकारनं ठरवलं तर विरोधी पक्षनेता ठरवलं तर पण असावा की नसावा वाटतं विरोधी? असा विरोधी पक्ष नेता कधी असं योग्य कुणीतरी उभं राहायला हवं होतं त्या मतदारसंघ त्याचा वादा डायरेक्ट समज उद्या तिथे उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता। त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे आणि आम्हाला माहीत होतं की ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची। मी ऐकलं काही सहकाऱ्यांचं मत, पण त्याची ऑथेंटिक माहिती जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत या सिस्टीमच्या समोर मी काही भाष्य करू इच्छित नाही। काही लोक म्हणतात गुजरातवरून आले, काही म्हणतात मध्य प्रदेशवरून आले, पण त्याचा परिणाम याच्यात आहे ह्याच्यावर भाष्य करण्याची माहिती आता माझ्याकडे नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।